नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। मध्यंतरी मी एक व्हिडिओ टाकला होता की ऑल्टर करून सुद्धा तुम्ही महिन्याला एक ठराविक रक्कम कमवू शकता। तर त्याच्या खाली मला एवढ्या कमेंट्स आल्या की ताई तुम्ही ऑल्टर कसं करता हे दाखवा। आता खरं म्हणजे काय असतं माहितीये का, प्रत्येक ड्रेसचं किंवा फ्रॉकचं किंवा स्कर्टचं ज्याचं काय तुम्ही ऑल्टर करत असाल ते प्रत्येकाची वेगवेगळी रिक्वायरमेंट असते। पण आता त्यामुळे ऑल्टरमध्ये दाखवायचं काय हाच माझ्यापुढे खरं तर प्रश्न निर्माण झाला होता। पण एवढ्या कमेंट्स वाचल्यानंतर मला वाटलं की चला आपण आपलंच ऑल्टरचं जे काय करायचं आहे ना तेच आपण आता दाखवू सगळ्यांना की मी कसं ऑल्टर करणार आहे। म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवलाय। हे बघा, आता मला याच्या बाह्या कमी करायच्या आहेत। मग माझी ही तयार बाही किती आहे त्याच्यापेक्षा साधारण 1 इंच किंवा 1.5 इंच आपण हे जास्त घ्यायचं आणि हे असं सरळ इथे घ्यायचं आणि हे कापून टाकायचं। एका बाहीचंच आता मी आधी कापतीये। अल्टर करायला काही खूप फार डोकं लागतं अशातला भाग नाही। हे बघा, हे इथे मार्क करून घ्यायचं आणि याच मापाने आता आपल्याला या ड्रेसची दुसरी बाही पण कापायची आहे, कारण या ड्रेसच्या मला बाह्या कमी करायच्या होत्या आणि या संपूर्ण ड्रेसला टीप मारायची होती। त्यामुळे आधी पहिला मी या बाह्या कापून घेणार आहे आणि हे असं मार्क करून घेतल्यामुळे आपल्याला किती दुमडायचंय ना ते लक्षात येतं, म्हणून हे मार्क करायचं। म्हणजे एवढी आपल्याला ही बाही तयार पाहिजे। आता मी मशीनला याच रंगाचा दोरा लावलेला आहे आणि आता हे आधी मी अल्टर करून घेणार आणि हे झाल्यानंतर मग मी दुसरं अल्टरला घेणार। आता या बाह्या तयार करणार म्हणजे कमी करणार आणि दंडघेरानुसार याचं फिटिंग पण मी करून घेणार आहे। हे बघा, इथे हे थोडंसं जास्त आहे ना, हे लांब बाही असल्यामुळे हे लूज होतं, तर ते पण मी कमी करून घेणार आणि याला आतून पूर्ण टिपा मारून झाल्या, ह्या बाह्या कमी करून झाल्यानंतर सलवारला टिपा मारणार आणि त्यानंतर याचं ऑल्टरेशन झालं। आता हे करण्यासाठी मी आधी मशीनवर जाते। हा ड्रेस झाल्यानंतर दुसरा ड्रेस करण्यासाठी मला दुसरा दोरा लावायला लागेल, कारण मॅचिंग दोरा लागतो, नाहीतर तो बाहेरून दिसतो आणि जिथे बाहेरून दिसत नाही तिथे तुम्ही मग कसलाही दोरा वापरलात तरी काही हरकत नाही। आता हे करण्यासाठी आता मी मशीनवर जाते। इथे तुम्ही बघू शकता, हे बघा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते। ही अशी इतकी लूज टीप इथे घातलेली असते ना, त्यामुळे हे पटकन उसवू शकतं कधीतरी, म्हणून हे याच्यावर सगळीकडे टिपा मारायला लागतात। आता मला साईडला पण टिपा मारायच्या आहेत आणि मला बाही पण कमी करायची आहे, म्हणून मी इथे आता ही बाही आधी कमी करून घेणार आणि मग इथून सलगच एक टीप मारली की माझं कामच होऊन जाईल। त्यामुळे मी आधी बाही कमी करून घेते। मी ड्रेस आता उलटा ठेवलेला आहे आणि हे असं ठेवणार आणि मापाप्रमाणे आधी इथे आखून घेणार। एवढंच फक्त मला आखायचंय, बाकी मला काहीही आखायचं नाही। हे आखून झाल्यानंतर आता मी हे असं फोल्ड करणार। वाटलं तर तुम्ही इथे थोडंसं हे उसवलं तरी सुद्धा चालू शकतं। हे फोल्ड करायचं आणि याला तुम्ही आता इथे आखलेलं आहे ना किती तुम्हाला पाहिजे बाही, तर त्यानुसार इथे तुम्ही फोल्ड घालून घ्यायचा आणि हे दुमडायचं। तुम्हाला हे जर असंच फोल्ड करून करायला जमत असेल तर तरी सुद्धा चालेल, किंवा जर तसंही जमत नसेल ना ही टीप उसवून घ्यायची आधी आणि त्यानंतर मग एकदा असं फोल्ड करायचं आणि परत हे असं फोल्ड करायचं। अशा प्रकारे हे बघा, हे असं फोल्ड करत करत सगळीकडे टीप मारायची। हे असंही जमत नसेल तर मग काय करायचं, एकाच फोल्डला आधी टीप मारून घ्यायची, जसं की मी आता तुम्हाला हे दाखवण्यासाठी करणार आहे। नाहीतर मी काय केलं असतं, हे बघा हे असं करायचं आणि परत एकदा फोल्ड घालून डायरेक्ट ह्याच्यावरनं टीप मारायची। मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे करून दाखवते। आधी मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने करते। हे असं केल्यानंतर हे कमी झाली बाही, म्हणजे जेवढी आपल्याला हवी तेवढी ही बाही झाली। आता मी तुम्हाला ही म्हणजे मापानुसार कशी झाली ते दाखवते। जेवढं माप आपल्याला हवंय तेवढं हे झालं। म्हणूनच ज्या वेळेला आपण कापतो ना त्यावेळेला जेवढं आपल्याला फोल्डिंगसाठी आवश्यक आहे तेवढी आपण जागा बाहेर सोडायची आणि मगच कापायचं।
आता हा जो माझा टॉप आहे, या टॉपला मी नुसतं एक बारीकसा फोल्ड केलेला आहे, कारण हा मी बराच वापरल्यानंतर मग ह्याच्या बाह्या कमी केल्या, त्यामुळे ह्याला एकदम छोटा फोल्ड ठेवलाय. पण हा नवीनच आहे ना, त्यामुळे याला मी थोडासा मोठा फोल्ड ठेवलाय, जसा ड्रेसला वगैरे असतो तशा पद्धतीने. आता हे असं नीट पुन्हा करून घ्यायचं व्यवस्थित, आणि मग आपल्याला दंडघेर किती हवाय तेवढा दंडघेर आखून घ्यायचा, आणि मग इथे खूण करून हे खालपर्यंत आपल्याला ह्याला टीप मारायची आहे. आता काय करायचं, हे बघा, ही जी टीप आहे ना, ही पण लूज आहे. मग ह्याच्यावरनं पण आपल्याला एक टीप मारायची आहे. मग ती कशी करायची, अर्थात एक लक्षात घ्या, अल्टरचं काम जे असतं ना, ते ज्याच्या त्याच्या आवश्यकतेनुसार असतं. तुम्ही आता खूपच मला कमेंट्स केल्या म्हणून मी हे अल्टरचं काम दाखवते. आता हे याच्यावर जसं आहे तशीच आपल्याला ह्याच्यावरनं टीप मारायची. हे बघा, हे झाल्यानंतर इथे शोल्डरला पण लूज टीप असते, त्यामुळे शोल्डरला पण त्याच्यावरनं एक टीप आपण मारून घेऊ. आता एक साइड माझी कंप्लीट झाली. आता दुसऱ्या साइडला मी टिपा मारणार आहे. आता या वेळेला मी तुम्हाला बाही फोल्ड करायची, नवीन शिकणारे लोक जशी बाही फोल्ड करतात ना तशी दाखवणार आहे. मगाशी मी माझ्या पद्धतीने दाखवली. आता मी तुम्हाला नवीनच जर कोणी मशीन चालवत असेल तर त्यांच्यासाठी सोपी पद्धत दाखवणार आहे. हे असं दुमडून घ्यायचं आणि एक टीप आधी या फोल्डला मारून घ्यायची. आधी हे फोल्ड करून घ्यायचं आणि मग मार्किंग करायचं. जेवढा फोल्ड आपण इथे घातलाय तेवढाच इथे पण घालायचा. आता हा मी अंदाजाने, मला साधारण अंदाज आहे त्यामुळे मी हा घालणार आहे. परंतु तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर हे अंतर मोजून घ्यायचं आणि तेवढ्याच अंतराचा इथे पण फोल्ड आपण घालून घ्यायचा. आता ही बाही इथे ठेवायची आणि वाटलं तर इथे एकदा मोजून बघायची. कुठे कमी जास्त झालेलं असेल तर ते आताच दुरुस्त करायचं. आणि साधारण इथे जशी टीप मारली आहे तसं अंदाजाने हे असं इकडे ओढून घेतलं तरी पण चालेल. नाहीतर ती जुन्या मापाची आपली बाही आहे ती ठेवायची. हे बघा, आता ह्या टॉपचं अल्टर झालं. समजा हा तुम्हाला लूज होत असेल तर मग अंगावर ज्यांचं अल्टरिंगला आलेलं आहे ना त्यांचं अंगावर माप घ्यायचं आणि त्या मापानुसार इथे मार्किंग करून घ्यायचं. बस्टचं, फक्त बस्टचं मार्किंग केलं तरी पुरतं. बस्ट आणि कमरेचं मार्किंग करून घ्यायचं. आतून ही तुम्हाला हवी तेवढी अशी रेघ ओढायची आणि त्याच्यावरनं टीप मारायची. मग इथे टीप नाही मारली तरी सुद्धा चालेल, अशी डबल टीप मारून द्यायची. झालं. आता माझा टॉप झाला. आता मी सलवार अल्टर करणार आहे. सलवारला फक्त टिपाच मारायच्या आहेत, त्याला बाकी काय अल्टर करायची गरज नाहीये. फक्त टिपा मारायच्या आहेत आतून. मग ही उलटी करून घ्यायची आणि सरळ टिपा मारायच्या, दुसरं काहीच करायचं नाही. म्हणून मी म्हटलं की अल्टरचं काम दाखवायचं म्हणजे काय करायचं हे मलाच आधी समजत नव्हतं. मग सलवारला अल्टर करण्यासाठी आता आधी हा मधला जो भाग आहे म्हणजे नेफ्याच्या खालच्या भागाला इथे टीप असते, त्याला एक डबल टीप मारायची आणि दोन्ही बाजूनी, आणि इकडे पण टीप मारून घ्यायची. झालं सलवारचं अल्टर. हे बघा, आता इथे एकच अल्टरेशन करता येऊ शकतं. माझ्या बाबतीत नाही पण इतरांच्या बाबतीत. मला हा घेर योग्य आहे. परंतु जर कुणाला ही खूपच लूज होत असेल तर त्यांचं जे आपण काय माप घेतलेलं असतं किंवा मापाचं जर त्यांची सलवार असेल तर त्या मापानुसार इथे मार्क करून घ्यायचं आणि इकडनं टीप मारून आणून याला जोडायची.
मी थोडंसं करते कारण मला हे थोडंसं जरा जास्त वाटतंय. हे बघा, म्हणजे सलवार ही अशीच वापरता येण्यासारखी आहे. परंतु माझ्या लक्षात आलं किंवा तुमच्या जर कधी तुम्ही ऑल्टर करत असाल आणि तुमच्या जर लक्षात आलं की इथे पण तुमची लूज टीप आहे, तर इथे पण तुम्हाला ती टाईट करायची आहे, तर हे आता असं पकडून तुम्ही टाईट केलं तरी सुद्धा चालेल. मग आता इथे पण याला मला टीप मारायची आहे, म्हणून मी आता हे असं करणार आणि हे असं धरून याच्यावरनं पण एक टीप मी सेफर साईड म्हणून मारून घेणार आहे. हे बघा, आता सलवारचं पण झालं. दुपट्ट्याला पिकोच आहे, त्यामुळे दुपट्ट्याला काहीच करायची गरज नाही. हे बघा, हे दोरे बिरे आहेत ते नंतर कापून टाकले तरी काम होऊन जाईल. याचं झालं. आता आपण दुसरं करायला घेऊ. जेव्हा दुसरं करणार त्यावेळेला दोरा मात्र आपल्याला बदलायला लागेल. आता मी जे आता करणार आहे ते पांढरं, म्हणजे थोडंसं पांढऱ्यामध्ये मोडतंय, त्यामुळे मी आता पांढरा दोरा लावणार. हे बघा, आता ह्याचं पण अल्टर झालं. हे बाजूला ठेवायचं. आता मी तुम्हाला अजून एकच दाखवते, कारण दोन पॅन्ट्स ज्या आहेत त्या पॅन्ट्सची कंबर उसवायची आहे, त्यामुळे ते काय मी तुम्हाला आता दाखवणार नाही. हे लूज करायचंय, हे बोलले होते मी. मग हे लूज करायचं तर काय करायचं, आधीच्या टिपा तशाच ठेवून द्यायच्या सध्या, आणि याला बाजूने एक पूर्ण टीप आधी मारून घ्यायची आणि मग ही आतली टीप उसवायची. बघा, आता इथपर्यंत त्याला आधीच्याच टिपेवर टीप मारलेली आहे, आणि ही जी साईडची टीप आहे ना, ही आतून घेतलेली आहे, म्हणून तो टाईट होतोय. त्यावेळेला हा माझ्या मुलीचा टॉप आहे, त्यावेळेला ती बारीक होती, त्यामुळे मी तिला ही टीप मारून दिली होती. आता तिला हा लूज करून हवाय. मग ही आधीची जी टीप आहे त्याच्यावरनं टीप मारून घ्यायची आधी, आणि मग ही उसवायची.
तसंच इथे मागे हे जे टक्स घातलेले आहेत हे खूप रुंद टक्स आहेत. मग नवीन टक्स इथे घालून घ्यायचे आणि अगदी कमी पाव इंचावर घालायचे आणि हे जुने जे टक्स आहेत हे उसवून टाकायचे, पण हे नंतर उसवायचे. तर अशा प्रकारे आपण कपड्यांना अल्टर करू शकतो. आता हे मी माझ्याच कपड्यांना अल्टर करून तुम्हाला दाखवलं, परंतु मी कस्टमरचे कपडे पण असे अल्टर करून देते. हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि या अल्टरचे तुम्हाला पैसे घरात बसून मिळतात आणि याला काही जास्त कष्ट पडत नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमचं समाधान झालं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.